राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटलेला आहे आणि खुलताबादेमधील ही कबर उखडून टाकण्याची मागणी होतीये। अशामध्येच आता रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी सुद्धा पुढे येऊ लागली आहे। रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आलेली आहे आणि आता राज्य सरकार कथित वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पाहूयात। किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी। याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली, पण या गोष्टीला कोणताही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी अनेकदा विरोध केला। त्यामुळे रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्राद्वारे केली। हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागानं सुद्धा सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती अथवा पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे। समस्त भारतवासियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत एका कपोल कल्पित कुत्र्याची समाधी अथवा पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे। कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी अथवा महत्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक 31 मे 2025 अखेरपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून आणि दुर्गराज रायगडवरून कायम स्वरूपी हटवण्यात यावं। कल्पोकल्पित हे काही ते रचलं गेलं किंवा जाणून बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काय काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। त्यांचं आम्ही समर्थनच करतो। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले। 1630 त्यांचा जन्म 1680 ला ते गेले। आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोणताही तत्कालीन संदर्भ कुत्र्याबाबत मिळत नाही। रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार 1925 मध्ये पूर्ण झाला। मग 1936 मध्ये वाघ्या कुत्र्याची समाधी उभी करण्यामागचं कारण काय असा सवाल शिवप्रेमींकडनं उपस्थित होतोय। वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा। वाघ्या नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत असे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर वाघ्याला अतीव दुःख झाल्याचं सांगितलं जातं। महाराजांच्या अंतिम संस्कारावेळी वाघ्या चितेभोवती फिरत होता अशी एक कथा आहे। महाराजांच्या विरहामुळे चितेवर उडी मारून त्यानं प्राणत्याग केला अशी दुसरी कथा आहे। ही समाधी काल परवा काय बांधलेली नाही आहे किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाही आहे। त्यावेळेच्या इतिहास संशोधकारांनी किंवा कोणी जे काय सांगितलं ते केलेलं आहे। मधल्या काळामध्ये बजरंग दलवाल्यांनी ती कुत्र्याची समाधी पाडली होती आणि ती पाडल्यानंतर परत शासनाने हाय तशी बसवून दिलेली आहे। व्यवस्थित त्याचा विचार करून पुढचं पावलं टाकावी की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील। मला असं वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी सिरियसली घेतल्या पाहिजे आणि जे सर्व इतिहासकार आहेत यांना सुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलतायत ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं। वाघ्या कुत्र्याची समाधी ही राम गणेश गडकरी लिखित राजसन्यास या काल्पनिक नाटकातनं अस्तित्वात आल्याचं शिवप्रेमींचं म्हणणं आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी कुत्र्याची समाधी असणं यावर आक्षेप घेतला जातोय। याआधी एकदा शिवप्रेमींनी तो पुतळा हटवला होता, पण प्रशासनाने तो पुन्हा या ठिकाणी बसवला। ही समकालीन ऐतिहासिक साधनं आहेत। त्या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये
वाघ्या कुत्र्याची कथा नाही, वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही. हा संदर्भ येतो कुठून? तर ही राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कवी कल्पना आहे. तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता. ज्या राम गणेश गडकरीनं छत्रपती संभाजीराजांची यथेच्छ राज्य संन्यासमध्ये बदनामी केलेली आहे, तिथून वाघ्या कुत्र्याच्या या कथेला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अलीकडचे आहे, त्याला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही. त्यांच्या मनात जर ती शंका आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना गांभीर्याने घेतील आणि नक्कीच वाघ्या कुत्र्याच्या बाबतीत जे गैरसमज आहेत ते एकदा संशोधन समितीने एखादी गठीत करून ते जनतेसमोर आणावे, जेणेकरून जनतेच्या मनात कुठला प्रश्न उरणार नाही. भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षाहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या समाधी संरचनेस 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच ती हटवणं आवश्यक आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी जोर धरू लागली. आता राज्य सरकार कथित वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.